नमस्कार सर्वांना. चव्हाण मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीचा नाही का पार्ट 1चा नाही का सराव संच 1.4 पाहणार आहोत. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आणि 2 चलातील रेषीय समीकरणं आपण मराठीमधून म्हणतो. तर खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. त्याच्यामधला पहिला क्वेश्चन आहे 2 x वजा 3 y बरोबर ते 15, 8 डिव्हाइड x प्लस 5 डिव्हाइड y इक्वल टू 77 असं दिलेलं आहे. आता कसं सॉल्व्ह करायचं बघा. आपण इथं क्वेश्चन लिहून घेतलेला आहे. तर अगोदर करायचं काय, गिवन करा. द गिवन एक वेळेस ह्याची लिहिल्यावर हे 2 डिव्हाइड एक्स मायनस 3 डिव्हाइड वाय इक्वल टू 15 असेल, 8 डिव्हाइड एक्स प्लस हे 5 डिव्हाइड वाय असेल इक्वल टू 77. बरोबर. तर ह्यांना नाही का आता गिवन केले ना, ह्यांना आपण काय करूया, ह्याला एक क्रमांक देतो म्हणजे इक्वेशन 1 असेल आणि हे इक्वेशन 2 असेल. एवढं लिहून झाल्याच्या नंतर आता हे 2 डिव्हाइड एक्स आहे ना, मी ह्याला असं लिहू शकतो 2 इंटू 1 डिव्हाइड एक्स, कारण हे नॉन लिनियर इक्वेशन फॉर्ममध्ये आहे. त्याला लिनियरमध्ये अगोदर कन्वर्ट करा. हे मायनस 3 इंटू 1 डिव्हाइड वाय लिहू शकतो इक्वल टू काय रे 15. आता नंतरच्या इक्वेशनमध्ये या बरं 8 डिव्हाइड एक्स, त्याला मी कसं लिहिणार 8 इंटू 1 डिव्हाइड एक्स प्लस हे 5 इंटू 1 डिव्हाइड वाय असेल इक्वल टू काय रे 77. आता ह्याच्यामध्ये 1 डिव्हाइड एक्स, इथं बी दुसऱ्या इक्वेशनमध्ये 1 डिव्हाइड एक्स आहे, त्याला आपण काय करूया पुट करूया, म्हणजे जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट होईल बघा. पुट 1 डिव्हाइड एक्स इक्वल टू एम नाही का व्हेरिएबल मानतो मी 1 डिव्हाइड एक्स बरोबर ते, 1 डिव्हाइड वाय बरोबर ते काय व्हेरिएबल मानतो एन मानतो, आणि जिथं 1/x 1/y तिथं नाही का हे व्हेरिएबल ठेवून द्यायचे. तर बघा इक्वेशन असं तयार होईल. इथं 2m होईल बघा, 2m मायनस इथं 3n होईल, 3n इक्वल टू 15. आता नवीन इक्वेशन झाले, नवीन क्रमांक द्या, इक्वेशन नंबर 3 नाव देतो ह्याला. आता सेकंडमध्ये काय होणार आहे बघा, 8m प्लस 5n इक्वल टू काय असेल रे 77 असेल. बरोबर. ही इक्वेशन आता काय करतो 4 क्रमांक देतो. आता काय करा, एक तर नाही का तुम्ही जे मेथड असतात, एलिमिनेशन मेथड असते, सबस्टिट्यूशन मेथड असते, क्रॅमर्स रूल असतो, कोणत्याही नाही का मेथडने नाही का तुम्ही एम आणि एनची व्हॅल्यू शोधू शकता. तर मला बेटर वाटते बघा क्रॅमर्स रूल आपण फॉलो करूया. बाय युजिंग क्रॅमर्स रूल जर केलं, बाय युजिंग क्रॅमर्स रूल जी क्रॅमर्सचा नियम आहे त्या पद्धतीने मी व्हेरिएबलच्या किमती फाइंड करणार आहे. मग क्रॅमर्स रूल काय सांगतो रे, अगोदर डिटर्मिनंट नाही का फाइंड करा, म्हणजेच डीच्या नाही का डीची व्हॅल्यू आपण काय करूया फाइंड करूया. डीची व्हॅल्यू फाइंड करत असताना हे डिटर्मिनंटचं साईन आहे, 2 उभ्या रेषा वाढायच्या, जी चलांचे सहगुणक आहेत ते घ्यायचे. एमचं सहगुणक काय रे इथं 2 आहे, इथं एनचं सहगुणक काय -3 आहे. दुसऱ्या इक्वेशनमध्ये एमचं काय रे 8 आहे आणि एनचं काय 5 आहे. आता ह्याची व्हॅल्यू शोधून घेऊया आपण. डिटर्मिनंट सॉल्व्ह करत असताना क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. इन ब्रॅकेट 2 इंटू 5 ब्रॅकेट क्लोज, हे डिटर्मिनंटचं मायनस साईन, अगेन इन ब्रॅकेट हे -3 इंटू काय असेल रे 8 असेल. हे कॅल्क्युलेशन करून घ्या बरं. 5 2 किती रे 10, हे वजा गुणिले वजा काय होणार आहे अधिक होणार आहे, 8 3 किती रे 24. बरोबर. तर नेक्स्ट काय असेल रे, फायनल जर ॲडिशन केली तर डिटर्मिनंट काय येणार आहे 34 येईल बघा. 10 आणि 24 जर ॲडिशन केली तर 34 येणार आहे. डिटर्मिनंट तुम्हाला किती भेटला 34 भेटलेला आहे. आता डिटर्मिनंट ऑफ एक्स शोधायचा. डिटर्मिनंट एक्स शोधत असताना इक्वल टू dx इक्वल टू, आता एक्स नाही तर एम आहे, मग अगोदर काय करूया एम शोधूया dm. तर एम शोधत असताना नाही का स्थिर संख्या घ्यायची अगोदर. मग पहिल्या इक्वेशनमध्ये काय रे स्थिर संख्या 15 आहे, दुसऱ्या इक्वेशनमध्ये काय 77 आहे, इथं 77 घ्या. बरोबर. आता एनचे सहगुणक घ्यायचे. एनचा काय सहगुणक आहे पहिल्या इक्वेशनमध्ये -3, सेकंड इक्वेशनमध्ये काय रे 5 आहे. आता हे कॅल्क्युलेशन करा बरं, जे की डीएम तुमची नाही का व्हॅल्यू फाइंड होणार आहे. म्हणजेच इनसाइड ब्रॅकेट 15 इंटू क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, हे 5 मायनस अगेन इन ब्रॅकेट 77 इंटू असेल बघा -3, ब्रॅकेट क्लोज करायला. तर आता बघा नेक्स्ट काय स्टेप असेल, हे 15 पाचशे किती असते रे 75, इथं 75 ल्या हे मायनस इंटू मायनस जर केलं तर काय असेल रे प्लस. आता हे 77 गुणिले 3 करा बरं, 3 7 21, हातचे 2 आले, पुन्हा 3 7 21 आणि 2 किती रे 21 आणि 2 23, इथं लिहिले 23. आता यांची बेरीज करून घ्या बरं. 5 आणि किती असते रे 6,
7 आणि 3 10 शिला शून्याचा हातचा आला 1 आणि हे 2 मध्ये ते 1 ॲड करा म्हणजे 306 ते DM आला तुमचा. मग डिटर्मिनंट ऑफ एम किती भेटला तर तुम्हाला 306 भेटला. आता शोधायचं आपल्याला DN शोधायचा. DN शोधायचं ना मग इथं DN इथं लिहायचं DN इक्वल टू तर आता DNची व्हॅल्यू नाही का आपल्याला ठेवायची आहेत ना मग काय करायचं बघा. हां, एन शोधायचं ना एमचे नाही का सहगुणक आहे. पहिल्या इक्वेशनमध्ये एमचं काय आहे रे 2 आहे. दुसऱ्या इक्वेशनमध्ये एमचं सहगुणक आहे 8 आहे. इथं 8 घ्या. आता स्थिर संख्या घ्या. पहिल्या इक्वेशनमध्ये 15 दुसऱ्यामध्ये 77 आहे. मग इथं 15 घ्या आणि इथं काय करा 77 घ्या. चला शोधा बरं डिटर्मिनंट ऑफ एम. डिटर्मिनंट एम शोधत असताना काय करायचं असतं रे मग ब्रॅकेटचा यूज करतो. ब्रॅकेटमध्ये 2 इंटू 2 गुणिले 77 क्रॉस मल्टिप्लिकेशन हे मायनस 8 गुणिले काय असणार आहे रे 15 असणार आहे. इथं 15 आहे. आता हे गुणाकार करून घ्या बरं. काय येते बघा 62 14 4चा हातचा आला 1 62 14 हातचा आलेले किती रे 15 154 आलं वजा 15 8 किती रे 20 असे म्हणजे 120 आलं. आता यांचं जर सबट्रॅक्शन जर केलं तर तुमचा DN असणार आहे. DN बरोबर ती मग काय सांगा बरं हे 4 मधनं 0 गेला 4च राहिला 5 मधनं 2 गेला खाली राहिला 3 1 मधनं 1 गेला म्हणजे DN किती भेटला मला 34 भेटला बरोबर. आता मला एम शोधायचं आहे. एम बरोबर ते काय रे फॉर्म्युला आपला मग डिटर्मिनंट ऑफ एम असते अंशामध्ये न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला काय असणार आहे डिटर्मिनंट म्हणजेच डीएमची व्हॅल्यू काय आलेली आपली 306 आलेली वरती 306 आल्या छेदामध्ये काय असेल डिटर्मिनंट डिटर्मिनंट किती आलेला आपल्याला आपला 34 आलेला आहे इथे 34 लिहा. आता तर काय आले इथं काय केलं 306 वरती लिहिले छेदामध्ये काय 34 कारण डीएम किती आहे 306 डिटर्मिनंट किती आलेला आहे 34. आता हे जर भागाकार केला तर किती येते बघा बरं. आता 34ला मी 9 ने जर गुणलं तर 9 चौक 36 म्हणजे 306 येते. व्यवस्थित भागाकार करा म्हणजेच एमची किंमत काय असणार आहे रे 9 असणार आहे. हे झाल्याच्या नंतर आता मला शोधायचं आहे एन म्हणजे एन बरोबर काय असतं डिटर्मिनंट ऑफ एन डिव्हाइड डिटर्मिनंट असते. डिटर्मिनंट एन किती आलेला आपला 34 आलेला इथे 34 लिहा आणि डिटर्मिनंट किती आलेला रे 34च आलेला आहे. म्हणजे इथं खाली काय करा डीची व्हॅल्यू इथे लिहिली. मग 34 एक काय रे 34 म्हणजे एन किती भेटला मला एन बरोबर ते भेटलं बघा 1. तर आपले व्हॅल्यू काय आल्यात रे एम बरोबर ते काय भेटलं आपल्याला 9 भेटलेलं आहे आणि एन बरोबर ते भेटलेलं आहे बघा 1. परंतु आपण पुट केलेलं आहे. मग काय पुट केलेलं आहे रे एम बरोबर ते काय आहे इथं बट शब्द लिहायचा आता बट 1 डिवाइड एक्स इक्वल टू आपण एम व्हॅल्यू आपण अज्युम केलेली अँड किंवा कॉमा करतो 1 डिवाइड वाय बरोबर ते काय केलेलं रे आपण एन व्हॅल्यू नाही का सबस्टिट्यूट केलेली म्हणजेच एमची व्हॅल्यू आपण शोधलेली किती आली रे 9 म्हणजेच इथं असेल 1 डिवाइड एक्स इक्वल टू काय असेल रे 9 असेल कॉमा इथं 1 डिवाइड वाय इक्वल टू काय असेल रे यांची व्हॅल्यू शोधल्या किती आलेली रे 1 आलेली. आता काय करा मला फक्त एक्स आणि वाय हवाय. आता एक्स तर छेद असताना मग रेसिप्रोकल घ्या त्यांचा रेसिप्रोकल घेतला ती खाली संख्या वरती जात असते बरोबर. मग एक्स बरोबर ती काय असेल रे एक्स बरोबर ती 9ला काही छेद नाही म्हणजे 1 असतो मग 1 वरती जाणार आहे 9 खाली येईल म्हणजेच 1 छेदामध्ये 9 असेल एक्स आणि वायची व्हॅल्यू काय असणार आहे वाय इक्वल टू 1 छेदामध्ये 1 येणार आहे म्हणजे फायनल आन्सर माझं एकच असणार आहे. मग शेवटी असं लिहायचं सोल्युशन्स एक्स कॉमा वाय इक्वल टू 1 डिवाइड 9 कॉमा 1 असेल. मग त्या एक्स आणि वायच्या किमती जी असणार आहे ते काय असणार आहे एक्स असणार आहे 1 डिवाइड 1 छेदामध्ये 9 आणि वाय असेल 1 असेल. बघा सेकंड जे लिनियर इक्वेशन आहे नॉन लिनियर इक्वेशन कसं दिलंय बघा 10 डिवाइड एक्स प्लस वाय प्लस 2 डिवाइड एक्स मायनस वाय इक्वल टू 4 15 डिवाइड एक्स प्लस वाय मायनस 5 डिवाइड एक्स मायनस वाय इक्वल टू -2 असं दिलेलं आहे. आता एक वेळेस काय करायचं गिवन करायचं किंवा लेट करा. आता बघा द गिवन जर केलं तर ह्यांची नंबरिंग द्यायची हे फर्स्ट असेल. आता तुम्ही गिवन करा हे फर्स्ट इक्वेशन असेल आणि हे काय असेल रे इक्वेशन नंबर 2 असेल बरोबर. आता मी काय करणार ह्याला जर वेगळं केलं 10 इंटू 1 डिवाइड एक्स प्लस वाय करणार मी डायरेक्ट इथं काय करतो पुट 1 डिवाइड एक्स प्लस वाय इक्वल टू काय करतो रॅज्यूम एम करायलो बरोबर. बघा ना इथं 1 डिवाइड एक्स प्लस वाय आहे सेकंड इक्वेशनमध्ये काय आहे 1 डिवाइड एक्स प्लस वाय आहे सेम टर्म आहे त्याच्यामुळे 1 डिवाइड एक्स प्लस वाय इक्वल टू एम अज्यूम केलं बरोबर. आता सेकंड काय रे एक्स मायनस वाय इथं एक्स मायनस वाय परंतु छेदामध्ये येते म्हणजेच 1 एक्स मायनस वाय इक्वल टू एन अज्यूम करतो. आता जे की नॉन लिनियर आहे ना
आता जनरल फॉर्ममध्ये नाही का कन्वर्ट करायला वेळ. मग काय होईल रे इथं, मग 10m प्लस इथं होणार आहे 2n इक्वल टू काय असेल रे 4 असेल. आता ह्याला इक्वेशन नंबर नाही का 3 नाव देतो. आता सेकंड काय असणार आहे 15m मायनस हे काय असेल रे 5n इक्वल टू -2 असणार आहे. हे इक्वेशन नंबर 4 नाव देतो ह्याला. आता कोणत्याही मेथडने तुम्ही हे करू शकता सॉल्व, पण बेटर नाही का डिटर्मिनंटच क्रॅमर्स रूलच राहील. तर बघा एलिमिनेशन मेथडने यूज करत असताना काय करायचं, हे दोन्ही मधले नाही का सहगुणक सारखे करावं लागतील, नाही तर एमचे सहगुणक सारखे करावं लागतील. बरोबर, तसंही करू शकता किंवा डिटर्मिनंट सगळ्यात बेटर राहील. मी डिटर्मिनंटने सॉल्व्ह करतो. बघा डिटर्मिनंट मला बाय युजिंग नाही का क्रॅमर्स रूल करा. इथे लिहायचं बाय युजिंग क्रॅमर्स रूल. हे क्रॅमर्सचा रूल असेल, हे क्रॅमर्स रूल. तर क्रॅमर्स रूल फाईंड करत असताना पहिल्यांदा मला डिटर्मिनंट शोधायचा असतो. डिटर्मिनंट शोधत असताना चलांच्या किमती लिहा. पहिल्या इक्वेशनमध्ये किती 10, एनची काय रे सहगुणक आहे 2 आहे. दुसऱ्या इक्वेशनमध्ये एमचा काय 15, इथं 15 लिहिला. एनचा काय रे मायनस काय आहे 5 आहे. अशा प्रकारे आता हे डीची व्हॅल्यू शोधून घ्या बरं. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन 10 गुणिले -5 जर केलं तर मायनस काय असेल रे 50 असेल. आणि डिटर्मिनंटचं मायनस 15 दुनी किती रे 30 असेल. हे वजा एकत्र आले तर काय बेरीज केली जाते. 50 आणि 30 किती 80, आणि आन्सरला वजा चिन्ह द्यावं लागणार आहे कारण मोठी संख्या 50 आहे. मग मला डिटर्मिनंट किती भेटला, डी बरोबर ती काय भेटला रे, तो भेटला -80. आता मला शोधायचं आहे. तुम्ही एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करू शकता, पण सोपं राहील बघा क्रॅमर्स रूल. आता डिटर्मिनंट आता डीएम शोधायचं मला, कारण आपण ॲज्युम केलेलं एम म्हणजे डिटर्मिनंट ऑफ एम इक्वल टू काय असणार आहे. तर अगोदर कॉन्स्टंट नंबर घ्यायची इक्वेशन मधले. बघा कॉन्स्टंट नंबर काय आहेत रे, हे 4 आणि -2 आहे. अगोदर 4 लिहा, नंतर -2 लिहा. आता नाही का यांचे नाही का कोएफिशियंट घ्यायचे. पहिल्या इक्वेशन मध्ये काय आहे +2 आहे, दुसऱ्या इक्वेशन मध्ये -5 आहे. आता हे डिटर्मिनंट सॉल्व्ह करा बरं, जे की तुमचं डिटर्मिनंट ऑफ एम असणार आहे. मग 4 गुणिले -5 जर केलं, बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन असते. 4 पंचे 20 आहे, परंतु ते -5 असल्यामुळे तिथे वजा लागू झालं, -20 आणि बेदोनी किती 4. आता सूत्रातलं मायनस आणि हे मायनस काय होणार आहे प्लस होणार आहे. मग बेदोनी किती रे 4, इथे 4 लिहिले. बरोबर. आता 20 वजा आणि अधिक एकत्र आलं तर वजा बाकी होते. मग 20 मधनं 4 जर गेले तर खाली किती राहिले 16, परंतु मोठी संख्या 20 आहे, त्याचं साईन काय रे मायनस आहे. डिटर्मिनंट ऑफ एम काय आला रे तुमचा, तो आला बघा -16 आला, वजा काय आला रे 16 आला. आता शोधायचं मला डिटर्मिनंट ऑफ एन शोधायचंय. मग डिटर्मिनंट ऑफ एन शोधत असताना अगोदर काय करा रे, एमचे नाही का सहगुणक घ्या. इक्वेशन जर पाहिले आपण तर एमचे सहगुणक काय, पहिल्या इक्वेशन मध्ये 10, दुसऱ्यामध्ये काय रे 15. इथं लिहितो मी 10 आणि 15. आणि स्थिर संख्या कोणत्या बघा बरं, इक्वेशन मध्ये स्थिर संख्या काय आहेत रे 4 आणि -2 आहेत. मग ते लिहा. बघा इथे 4 लिहितो आणि -2 असेल इथं, अशा प्रकारे. आता हे डिटर्मिनंट नाही फाईंड करा बरं. हे 10 दुनी 20, परंतु वजा असल्यामुळे हे -20 असेल. सूत्रातलं डिटर्मिनंटचं मायनस 15 गुणिले 4 जर केलं 15 चौक किती असेल रे 60 असेल. म्हणजेच तुमचा डिटर्मिनंट ऑफ एम किती येणार आहे, हे मायनस मायनस एकत्र आले तर बेरीज केली जाते आणि मोठ्या संख्येचं साईन आन्सरला दिलं जातं. 60 आणि 20 किती 80, इथं 80 मोठी संख्या 60 आहे, ते मग मायनस असेल. डिटर्मिनंट ऑफ एन काय आला तुमचा, तो आला बघा 80 -80 आला. बरोबर. आता ह्याच्यावरून काय करणार मी, एम आणि एन फाईंड करून घेणार. मग एम बरोबर ती काय असेल रे फॉर्म्युला माझा, एम शोधायचं तर मग डिटर्मिनंट ऑफ एम छेदामध्ये डिटर्मिनंट असेल. बरोबर. मग डिटर्मिनंट ऑफ एमची व्हॅल्यू काय आलेली, ही मायनस नाही का 16 आलेली. मग इथं वरती नाही का -16 लिहा, डिवाइड डिटर्मिनंट तुमचा नाही का -80 आहे. बघा हे बघा, हे डिटर्मिनंट डीची व्हॅल्यू -80 आहे, ती इथे छेदामध्ये लिहिली. इथं 80 वजा लिहिले. हे वजा वजा नाही का कॅन्सल झाले म्हणजे अधिक राहणार आहेत. मग 16 एक 16, 16 पंचे किती रे 80. म्हणजे एम किती आला मला, एम भेटला बघा 1/5 भेटला. किती भेटला 1/5, एक छेदामध्ये 5. एवढं लक्षात राहू द्या. आता मला एन शोधायचं आहे. एन शोधायचं ना, मग एन बरोबर ती काय असते, डिटर्मिनंट ऑफ एन डिव्हाइड डिटर्मिनंट असते. मग बरोबर डिटर्मिनंट ऑफ एन किती शोधलेला आहे, हे -80 आहे. मग इथं -80 लिहा आणि डिटर्मिनंट काय आलेला आहे -80 आलेला आहे. म्हणजे -80 सेम क्वांटिटी डिव्हिजनमध्ये कॅन्सल होते, आन्सर 1 असते. म्हणजे एन इक्वल हे बघा 80 एक 80 आणि वजा वजा कॅन्सल झाले म्हणजे अधिक. एन किती आला रे +1 आला. तर आपली व्हॅल्यू आलते बघा, एम बरोबर ते आलतं, एम बरोबर ती
एम बरोबरती +1/5 अँड एन बरोबरती आलं बघा +1 अशा प्रकारे. हे आपण उसनं घेतलेलं आहे म्हणजे बट केलेलं आहे, आपण पुट केलेलं आहे. आता द्यायचं म्हणजेच काय करायचं, बट आपण काय अज्युम केलेलं रे, बट 1 एक्स प्लस वाय इक्वल टू काय रे, आपण एम अज्युम केलेलं होतं. अँड काय के 1/x मायनस वाय इक्वल टू नाही का एन अज्युम केलेलं आहे. म्हणजे लक्षात कसं ठेवायचं, आपण अगोदर उसनं घेतलं, आता उसनं द्यायचं 1/x प्लस वाय. आता एमची किंमत किती आलेली, 1/5. एमच्या जागेवर इथं ठेवा बरं. म्हणजे काय असेल रे, हे 1/x प्लस वाय इक्वल टू हे 1/5 असेल. अँड 1/x मायनस वाय इक्वल टू एनची व्हॅल्यू काय रे, एनची व्हॅल्यू 1 आलेली, तर 1 ठेवा. आता टेकिंग रेसिप्रोकल घ्या बरं. याचा रेसिप्रोकल म्हणजे उलट, खालचं वरती आणि वरचं खाली येतं. म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर ती काय असणार आहे रे, 5. कारण 5 वरती जाणार आहे आणि 1 खाली येणार आहे. मग 1 जर असेल तर मग 5च आन्सर फायनल. एक्स मायनस वाय इक्वल टू काय असेल रे, 1 असेल. आता हे नवीन इक्वेशन आलेत, नवीन क्रमांक देऊया. आपले क्रमांक झालेले आहेत बघा 4 पर्यंत. मग हे असेल 5 आणि हे काय असेल रे, ह्याला 6 नाव देतो इक्वेशन. मग इक्वेशन 5 आणि 6 मध्येच विचार करायचा आणि एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या. मग ऍड करतो. आता काय ऍड करायला बघा, वायचा काय रे, साईन प्लस आहे आणि इथं मायनस आहे वाय, बरोबर. आता इथं डिटर्मिनंट नका हे करू, एलिमिनेशन मेथडच करूया आपण, कारण जे सोपं आहे, सिम्पल आहे, ते वे नाही का फॉलो करायचं. मग इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, क्वांटिटी सेम 0 होत असते, त्याच्यामुळे ॲडिंग करायला लागलो. ॲड इक्वेशन 5 अँड काय असेल रे 6. म्हणजे 5 आणि जे समीकरण 6 आहे त्यांची आपण काय करूया, बेरीज करूया. बेरीज जर केली तर इक्वेशन तुमचं 5 कसं आहे रे, एक्स प्लस वाय इक्वल टू काय असेल रे 5 आणि एक्स मायनस तुमचं 6 इक्वेशन कसं आहे, एक्स मायनस वाय इक्वल टू काय रे 1 आहे. हे ॲडिंग करायला लागलं, तिकडं साईनमध्ये काही चेंजेस होत नाही. मग हे प्लस आणि मायनस 0 झाले, कॅन्सल झाले. एक्स अधिक एक्स जर केलं तर किती होणार, 2x बरोबर. ती 5 आणि किती रे 6. मला फक्त एक्स हवा आहे. देअरफॉर ह्यांच्या दोघांमध्ये गुणाकार असतो, एक्स बरोबर ती बरोबर साइन क्रॉस जर केलं तर भागाकारमध्ये 6 छेदामध्ये काय होणार आहे 2. म्हणजेच फायनल एक्स बरोबर ते किती असणार आहे, 2 किती 6. एक्स बरोबर ते 3 आला. आता एक्सच्या मदतीने वायची व्हॅल्यू आपण फाइंड करूया. मग समीकरण तुम्हाला 5 सोपं वाटतंय का 6 सोपं वाटतंय, त्याच्यामध्ये हे करूया. मी 5 इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू ठेवतो. मग काय करतो रे, फ्रॉम इक्वेशन 5 करतो. मग तुमचं 5 इक्वेशन कसं आहे रे, एक्स प्लस वाय इक्वल टू काय आहे 5 आहे, बरोबर. तर आपल्याला नाही का एक्सची व्हॅल्यू किती आलेली 3 त्याच्यामध्ये ठेवायची. मग जिथं एक्स दिसेल तिथं 3 ठेवा. ह्या 3 प्लस वाय इक्वल टू काय असेल रे 5. 3ला पुढं पाठवा म्हणजेच वाय इक्वल टू काय होईल रे 5. हे प्लस 3 पुढे गेलं काय होईल, -3 होईल. म्हणजे फायनल आन्सर काय होणार आहे, 5 मधनं 3 गेलं खाली किती राहिलं 2. म्हणजेच माझे जे सोल्युशन आहेत एक्स आणि वायचे काय रे 3 आणि 2. मग शेवटी असं लिहायचं असते, सोल्युशन्स एक्स कॉमा वाय इक्वल टू, एक्सची व्हॅल्यू आली बघा 3, वायची व्हॅल्यू 2 आलेली. तर बघा तिसऱ्या क्रमांकाचं कसं आहे, 27 डिवाइड एक्स मायनस वाय प्लस 31 डिवाइड वाय प्लस 3 इक्वल टू 85. 31 डिवाइड एक्स मायनस 2 प्लस 27 डिवाइड वाय प्लस 3 इक्वल टू 89. आता ह्याला जर नंबरिंग जर दिले, त्याला काय करतो रे, इक्वेशन काय करतो 1 नाव देतो, याला इक्वेशन 2 करतो. असे नॉन लिनियर इक्वेशन असतील तर काय अगोदर जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचे त्याला. म्हणजेच इथं काय करतो, पुट करायला मी इथं पुट 1 डिवाइड एक्स मायनस 2. आता बघा इथं 1 डिवाइड एक्स मायनस 2 आहे, इथं बी काय आहे रे एक्स मायनस 2 आहे 1 डिवाइड. त्याची नाही का व्हॅल्यू मी एम अज्युम करतो. किती सिम्पल आहे बघा बरं. मग इथं काय 1/y प्लस 3 आणि 1/y प्लस 3 सेम क्वांटिटी. मग नाही का 1/y प्लस 3 ना, त्याला मी एन अज्युम करतो. आता हे फक्त ह्याच्यामध्ये ठेवा. मग असं होईल 27m प्लस 31n इक्वल टू 85 होईल बघा. इथं काय होईल 85. आता इक्वेशन ह्याला नाही का 3 करतो आणि दुसरं जे आहे ते काय रे 31. इथं तर काय होणार आहे, एम होणार आहे, म्हणजे 31m प्लस हे 27n इक्वल टू 89 असेल, बरोबर. अशा प्रकारे ह्याला इक्वेशन नाही का 4 नाव देतो. आता हे सॉल्व्ह करायचे. आता बघा ह्याच्यामध्ये काय झालं, तुम्ही एक तर क्रॅमर्स रूल नाही का यूज करा, किंवा इथं जर नाही का सहगुणक आहेत ना, सहगुणक फक्त नाही का त्यांनी जागा चेंज झालेला आहे. एमचा सहगुणक इथं 27 आहे, इथं एनचा 27 झाला आहे. इथं एनचा काय आहे रे 31 आहे,
बरोबर, इथे एमचा 31 झालाय. असं जर आलं तर आणखी सिंपल वे राहतं बघा. डिटर्मिनंट क्रॅमर्स रूल यूज करण्यापेक्षा ह्याला काय करा, एकदा ॲडिंग करायची इक्वेशनची, बेरीज करायची आणि नंतर सबट्रॅक्शन करायची नवीन इक्वेशन. कशी ते बघा, मी पहिल्यांदा करतो ॲडिंग. बघा ॲड इक्वेशन 3 अँड 4 हे तुमचे 3 आणि 4 आहे त्यांची ॲडिंग करून घेतो. मग इथं काय होईल रे, हे 27m प्लस हे 31n इक्वल टू 85. नंतर 31m प्लस हे 27n इक्वल टू 89. आता ह्यांची ॲडिंग करायला लागलात ना, इकडे साईनमध्ये चेंजेस होत नाही. मायनस करायला लागलं ना त्यावेळेस साईनमध्ये चेंजेस होतात. अगोदर बेरीज केली ना तर बेरीज करून घ्या आता. मग हे 7 आणि किती रे 8, इथं 8ल्या, इथं 2 आणि 3 किती 5, हे 58m आले बेरजेमध्ये. हे देखील काय होणार आहेत रे, 58च होणार आहेत, परंतु ते काय असतील रे, एन असतील. बरोबर, ते आता इकडेची बेरीज करून घ्या. 9 आणि 5 किती रे 14, 14 4चा हात चालला 1, 8 8 16 हात चाललेले किती रे 17, म्हणजेच 174 असेल. तर इथं 58 आहे, इथं 58 आहे, त्याला कॉमन घेतल्यावर कॉमन घ्या ना, सेम नंबर आहे. मग 58 58 इनसाइड ब्रॅकेट रे, मी आता काय असेल काही एम आणि एनच राहिलेत, म्हणजे एम अधिक एन बरोबर ती काय असेल रे, हे 174 असेल. बरोबर, आता काय करा, हे 58 गुणाकारमध्ये पुढे गेल्या भागाकारमध्ये जातील, म्हणजे फायनल एम प्लस एन इक्वल टू काय असेल रे, 174 डिव्हाइड 58 असेल. बरोबर, तर काय असेल, कितीने भाग जाईल बरं, 58ने जर 174ला भाग जर दिला तर मी आता 3ने भाग देतो, म्हणजे 3 ने गुणतो 58ला 174 इथे का बघा बरं, म्हणजेच 3ने जर 50ला गुणलं 150, 8 त्रिक 24, बरोबर, 124 किती 174. बघा 58ने जर 174ला जर भाग जर दिला तर 3 येतोय बघा. बरोबर, 58 त्रिक किती असणार 174 असेल. अशा प्रकारे 3. मग इक्वेशन कसं भेटलं, एम प्लस एन इक्वल टू काय असेल रे, 3 असेल. आता याला नवीन क्रमांक देतो 5. आता एक वेळेस ॲडिंग केली, आता एक वेळेस सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शन अशी करायची, आता इक्वेशन तुम्हाला एकदा दाखवतो. तर बघा, सबट्रॅक्शनमध्ये नाही का, आपण ह्याच्यामध्ये मोठा नंबर कोणता आहे रे, 89 आहे. मोठ्या संख्या कोणत्या आहेत, 89, इथे 31 आहे. बरोबर, तर मग 4 मधनं 3 वजा करतो. आता स्टेटमेंट नाही लिहित, डायरेक्ट असं लिहितो, हे 4 मायनस काय करतो, 3 लिहितो. अशा प्रकारे जे इक्वेशन तुमचं 4 आहे त्याच्यामधनं मी नाही का 3 सबट्रॅक्ट करायला लागले. मग लिहिल्यावर ते हे 31m 4 कसं इक्वेशन, 31m मायनस प्लस 27n इक्वल टू काय रे 89. आणि तुमचं थर्ड इक्वेशन कसं आहे, 27m मायनस प्लस 31n असेल इक्वल टू काय रे 85. आता सबट्रॅक्टिंग करायलात ना तुम्ही, सबट्रॅक्टिंग करायलात ना, मग चेंजेस होतं बघा साईनमध्ये. इथं वजा करायला, इथं अधिक असेल तर ते वजा होतं, अधिकचं वजा होणार आणि अधिकचं हे देखील वजा होणार. तर आता एक कॅल्क्युलेशन करून घ्या. आता 31 मधनं 27 गेलो खाली किती राहतात रे, 4 अधिक 4 म्हणजे 4m असेल. मग इथं 27 मधनं तर 31 जात नाहीत, मग 31 मधनं 27 करा, ते असतील 4च असणार आहेत, परंतु मोठी संख्या काय रे 31, त्याचं साईन आता मायनस झालेलं आहे. मग आन्सरला द्या -4n इक्वल टू, आता ह्याचं सबट्रॅक्शन करूया. 89 मधनं 85 जर केले तर किती राहतात रे, 4 राहतात. इथे 4 लिहिले. बरोबर, आता इथे सेम नंबर आहे, इथं 4 आहे, इथं 4 आहे, 4 कॉमन घ्या. 4 इनसाइड ब्रॅकेट रिमेनिंग काय रे, m मायनस n असेल इक्वल टू काय 4 असेल. आता 4 गुणाकारमध्ये राईट साईडला ट्रान्सफर केलं तर भागाकारमध्ये जाईल, म्हणजेच m मायनस n इक्वल टू 4 डिव्हाइड काय असेल रे, 4 असेल. फायनल काय भेटणार आहे मला, m मायनस n इक्वल टू 4 1 4. ह्याला इक्वेशन नंबर काय करूया आपण, 6 देऊया. आता 6 नंबरिंग चालू आहे, तर इक्वेशन नंबर 6 असेल हे. तर आता बघा इक्वेशनमध्ये जर पाहिलं, 5 कसं आलंय, m प्लस n इक्वल टू 3 आले, आणि 6 कसं आलंय, m मायनस n इक्वल टू 1 आलेलं आहे. आता nचं जर मी साईन चेक केलं, इथं प्लस आहे आणि इथं nचं मायनस आहे, अपोजिट साईन आहे, क्वांटिटी सेम आहे, nच आहे, मग 0 होणार आहे. आणखी एकदा ह्यांची नाही का 5ची आणि 6ची काय करतो, ॲडिशन करून घेतो. तर बघा ॲडिशन करत असताना बघा इक्वेशन नाही का, तुमचं जे 5 आहे, 5 आणि 6 ह्याची ॲडिशन करून घेतो. बरोबर, मग तुमचं 5 इक्वेशन कसं आहे रे, m प्लस n इक्वल टू 3 आहे, आणि 6 इक्वेशन काय आहे, m मायनस n इक्वल टू 1 आहे. बरोबर, 1 आहे. अशा प्रकारे इथं लिहिलं मी. आता ॲडिंग करायला लागलात ना, काहीच बदल होत नाही साईनमध्ये. मग हे प्लस n मायनस n 0 झाले, m मिळून किती झाले रे 2m. बरोबर, ती
3 किती रे 4, इथे 4 लिहा. मला फक्त एम हवा आहे. मग एम बरोबर ती काय होणार आहे रे, हे 2 भागाकारमध्ये जातील गुणाकारमधले, म्हणजेच असं होईल. फायनली एम मला भेटला बघा, बेदोनी किती 4. एमची किंमत भेटली 2 भेटली बरोबर. आता एमच्या मदतीने मी काय करणार, एन शोधणार. म्हणजेच कोणतं इक्वेशन सोपं वाटतंय, हे 5 सोपं वाटतंय का 6 सोपं वाटतं तुमच्यावर डिपेंड. मी काय करतो 5 मध्ये नाही का ठेवतो. मग फ्रॉम इक्वेशन 5 करा. फ्रॉम इक्वेशन काय असेल रे 5. मग 5 इक्वेशन कसं आहे तुमचं, जे की एम प्लस एन इक्वल टू 3 आहे बरोबर. मग एमची तर व्हॅल्यू शोधली, किती आली 2 आली, त्याच्या जागेवर ठेवलं. मग एन बरोबर ती काय असेल रे 3 असेल. हे 2 तिकडे पाठवा, म्हणजे एन बरोबर ती काय होईल, वजा होईल 3 - 2. फायनली एन किती असेल रे, 3 मधनं 2 गेला खाल्लायला 1 असेल. पण आपण काय केलेलं रे, उसनं घेतलेले. मग इथं काय करा, बट काय केलेलं आपण 1/x - 2 इक्वल टू काय ॲज्युम केलेले एम, अँड 1/x y + 3 इक्वल टू एन ॲज्युम केलेलं आहे. ते व्हॅल्यू घ्या बरं, ठेवून द्या. आता इथं 1/x - 2 इक्वल टू एमची व्हॅल्यू काय आहे रे 2 आहे, अँड 1/y + 3 इक्वल टू एनची व्हॅल्यू काय आलेली 1 आलेली. आता काय करा, हे रेसिप्रोकल घ्या. मग असं होईल x - 2 इक्वल टू 1/2 होईल बघा. ह्याला डिनॉमिनेटर 1 असते. आणि इकडे काय होईल रे, y + 3 इक्वल टू काय असणार आहे, 1च असणार आहे. कारण हे वरती गेलं 1चं डिनॉमिनेटरला 1च असणार आहे, काही फरक पडत नाही. आता बघा ह्या 2ला इकडे पाठवा, म्हणजे x बरोबर ती काय होणार आहे, हे 1/2 हे -2 इकडे गेलं +2 झाले. आणि y बरोबर ती काय होणार आहे रे, हे 3 पुढे गेलं काय होतील रे, अधिकची वजा होतील, म्हणजे 1 - 3 होईल. आता छेद समान करून घ्या. हे सॉल्व करा बरं. 2 4 आणि 1 5, म्हणजे x बरोबर ती काय असणार आहे, 5 डिवाइड काय असेल रे 2 असेल. कॉमा y बरोबर ती काय असणार आहे, 1 मधनं नाही का 3 वजा होत नाही, 3 मधनं नाही का 1 वजा केला 2 राहिले, मोठी संख्या 3 आहे, त्याचं मायनस साईन आन्सरला दिलं. फायनल x आणि y च्या व्हॅल्यू काय भेटल्या, x भेटला मला 5/2, y बरोबर ती -2.